नमस्कार. 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, ब्रह्मदेवाचा एक दिवस एक रात्र म्हणजे एक चतुर्युग असतं. आता हे चतुर्युगाचा एक दिवस, चतुर्युग म्हणजे काय लक्षात घ्या, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग, या चारही युगातली काही लाख वर्ष, आणि हे वर्ष एक गेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, आणि अशा चतुर्युगाची एक दिवस एक रात्र असते असं स्वतः कृष्ण सांगतात. तर ब्रह्मदेव काय आहे हे आपण मागच्या वेळेला ऐकलंय. ब्रह्म काय आहे, आदिदैव काय आहे, तर आदिदैव म्हणजे सृष्टीच्या सृजनाच्या वेळेला जे पहिल्यांदा येतं तो ब्रह्म. आता कल्पाच्या प्रारंभाला येणारा तो ब्रह्म हे जर असेल, आता अनेक जण मला म्हणतील की काय कुलकर्णी, कसली गणित लावता येईल, काहीतरी आपले खोटेपणा सांगत राहायचा, असं कुठं असतं का, की कुठे असं कशी कालगणना असते का, इकडा एक दिवस आणि इकडे एवढे 4 युग लाखो वर्ष, असं ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र कुठे असतं का? जरा नीट समजून घ्या. याची कारणही मी सांगणार आहे शेवटी, पण जरा कालगणनात नीट समजून घ्या. आपण आकाशगंगा बघतो. या आकाशगंगेमधला छोटासा ग्रह आहे पृथ्वी. आता पृथ्वीच्या परिवलनाला आपण एक दिवस म्हणतो, बरोबर आहे? म्हणजे स्वतः भोवती पृथ्वी फिरली की तो एक दिवस, करेक्ट. पृथ्वीनं सूर्याभोवती चक्कर मारली की एक वर्ष. परिवलन एक दिवस, परिभ्रमण एक वर्ष. 365 दिवस लागतात असं म्हणतात. स्वतः भोवती फिरत 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 ती सूर्याभोवती फिरत राहते. म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांसाठीची कालगणना काय आहे? पृथ्वीच्या परिभ्रमणासाठीचा लागणारा कालावधी एक वर्ष, तो 365 दिवस आहे. आता याच आपल्या ब्रह्मांडामध्ये, याच आपल्या आकाशगंगेमध्ये या सूर्याच्या भोवती फिरणारे अनेक ग्रह आहेत. याच्यापैकीचा एक ग्रह आहे शनी. हा शनी सुद्धा परिवलन आणि परिभ्रमण करत असतो. शनी सुद्धा सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा मारत असतो. पण जेव्हा शनीची सूर्याच्या भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते, जे गोल फिरून पुन्हा येतो, तेव्हा आता आश्चर्य वाटेल, तेव्हा पृथ्वीच्या 450 प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या असतात. म्हणजे आपल्याला आपल्या परिवारातील जेवढी नावं आठवतात, म्हणजे मी सुशील कुलकर्णी, माझे वडील बापूसाहेब कुलकर्णी, त्यांचे वडील माणिकराव कुलकर्णी, त्यांचे वडील मार्तंडराव कुलकर्णी, त्यांचे वडील जयवंतराव कुलकर्णी, त्यांचे वडील बाबूराव कुलकर्णी, म्हणजे अशा 7, 8, 10 पिढ्या जरी मी मागे गेलो, अजून सांगतो, पण अशा 7, 8, 10 पिढ्या जरी मागे गेलो तरी कालावधी जातोय 200, 250, 300 वर्षाचा. बघा, म्हणजे माझ्या 10 पिढ्या जेवढ्या जगल्यात तेवढा एक वर्ष शनीचं होत नाही. जर परिभ्रमण हा 1 वर्षाचा कालावधी असेल तरी शनीच्या परिभ्रमणा इतकं पृथ्वीचं वर्ष होत नाही. 450 वर्ष, 450 वर्ष. म्हणजे पृथ्वीवरल्या साठी एक वर्ष 365 दिवसांचं असेल, तर या 365 दिवसांचं एक वर्ष केल्यावर पृथ्वीवर 450 वर्ष होतील, तेव्हा शनीची एक प्रदक्षिणा पूर्ण होईल. म्हणजे शनीच्या वर्षाची परिमाण काय आहे? 450 वर्ष पृथ्वीवरचं एक वर्ष. असे वेगवेगळ्या ग्रहाचे वेगवेगळे परिमाण असतील की नाही? वेगवेगळ्या ग्रहाचे वेगवेगळे परिमाण असतील. आता असा एक काळ येतो आपल्या नभोमंडलामध्ये, आपल्या सूर्यमालेमध्ये, ज्यावेळी सगळेच 9 ग्रह एका सरळ रेषेमध्ये असतात. सूर्य त्यानंतर एका सरळ रेषेत येतात, आणि तो वेळ ज्या दिवशीचा असतो तो नव्या युगाचा प्रारंभ असतो. म्हणजे तिथून नव्या युगाची सुरुवात होती. हे खगोलीय ज्ञान आहे. म्हणजे हे काही मी कुठलं तरी आध्यात्मिक पुस्तकातून आणलेलं नाहीये, आणि आध्यात्मिक पुस्तकात दिलं असेल तर ते खगोलीय ज्ञान म्हणूनच दिलेलं असतं. हे खगोलीय ज्ञान आहे, हे विज्ञान आहे. जेव्हा एका सरळ रेषेत येतील तेव्हा नव्या युगाचा प्रारंभ झालेला असतो. आता आकाशमालेचं एक चतुर्युग, म्हणजे अशी
युग झाली. आकाश मालेचं कालमापन काय आहे? चतुर्युग, 4 युगाचं एक युग पूर्ण झालेलं असतं. हे युग म्हणजे ग्रहमालेचं 1 वर्ष आहे. त्या सगळ्या ग्रहमालेचं 1 वर्ष आहे. 9 ग्रह एका सरळ रेषेत आले की नव्या युगाचा प्रारंभ होतो. अशा युगाला आकाशमालेचं 1 वर्ष म्हटलं जातं. आता या युगाच्या पेक्षा सुद्धा काही परिमाण अजून आहेत. म्हणजे एक चतुर्युग, 4 युगांचा एक लॉट असं गृहीत धरलं तर जेव्हा अशी 71 चतुर्युग होतात तेव्हा एक मनवंतर घडतं. अशी 14 मनवंतर घडतात तेव्हा त्याला एक कल्प असं म्हटलं जातं. असा एक कल्प घडला की ब्रह्माचा 1 दिवस असतो. आता आलं लक्षात, ब्रह्माचा 1 दिवस काय आहे? असा एक कल्प घडला की ब्रह्माचा 1 दिवस असतो. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आहे. प्रत्येक ग्रहाची जशी वेगळी स्थिती आहे ना, तशी ब्रह्माची वेगळी स्थिती आहे. आता गंमत, असं का म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला? असं का म्हणतात की का सांगितलं हे अर्जुनाला, ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. की असा 1 दिवस म्हणजे चतुर्युग आहे असं का सांगितलंय? त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण ईश्वराचं हे अद्भुत रूप सांगत असतो ना, तुम्हाला कसं वाटतं बघा, मनवंतर, कल्प हे सगळं सांगताना काय भव्य दिव्य असं वाटतं. जेव्हा ईश्वराचं हे अद्भुत रूप आपण सांगत असतो तेव्हा या अद्भुत रूपाला ऐकताना आपल्या मनामध्ये विस्मय निर्माण होत असतो, आश्चर्य निर्माण होत असतं. होतं तोंड, बाप रे काय आहे. म्हणजे शनीला लागणारे 450 वर्ष, शनीची एक प्रदक्षिणा म्हणजे आमच्या अख्ख्या 7-8 पिढ्या गेल्या. बाप रे काय आहे. हे जेव्हा ईश्वराचं अद्भुत रूप आपल्याला कळतं तेव्हा त्याविषयी विस्मय वाटतो. विस्मयातून श्रद्धेचा जन्म होतो. बाप रे काय मस्त आहे, किती ग्रेट आहे असं वाटतं. आणि त्यातून श्रद्धेचा जन्म होतो. श्रद्धा प्रार्थनेला जन्माला घालते. विस्मयातून श्रद्धा, श्रद्धेतून प्रार्थना. आणि प्रार्थना काय करत असेल, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि प्रार्थना काय करत असेल तर ती ईश्वराची गाठ घालून देते. म्हणून ईश्वराचं हे भव्य रूप कळणं आवश्यक आहे. हे काळाचं महत्व आहे, हे काळाचं महात्म्य आहे, लक्षात ठेवा. एक साधं उदाहरण सांगतो. आपण काळा रंग कोणता असं म्हटलं की कावळ्याचा काळा म्हणतो. पांढरा रंग कोणता? बगळ्याचा म्हणतो. पोपटाचा रंग कोणता? हिरवा असं म्हणतो. पोपटाच्या चोचीचा रंग कोणता? लाल असं म्हणतो. मग पोपटाच्या चोचीच्या रंगाची ओळख लाल रंग आहे का? कावळ्याचा काळा रंग हा काळा म्हणून ओळखला जातो का? नाही. काळा रंग आहे तो कावळ्याचा आहे. तो कावळ्यात जो रंग आहे तो काळा आहे. कावळ्याचाच रंगाला काळा म्हणतात असं नाहीये. ईश्वराचं असं आहे, तो इतका व्याप्त आहे की तो वेगवेगळ्या लोकांना आपली ओळख द्यायला लागतो. हे विस्मय निर्माण करणं आहे. या विस्मयातून श्रद्धा, श्रद्धेतून प्रार्थना आणि प्रार्थना ईश्वराची ओळख करून देते. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीची ओळख करून देत आहेत. सांगतायत की तू ज्या चतुर्युगात वावरतोयस ते चतुर्युगच ब्रह्मदेवाची 1 दिवस आणि 1 रात्र आहे. पुढे ही विस्तारत जात आहे. ते कसं जात आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.